मित्रो नमस्कार. अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशी हे दोन शब्द आहेत. या दोन शब्दांना सध्या खूप महत्त्व आलेलं आहे. आता ह्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणी काही गरळ ओकतोय. जणू काही एखाद्याच्या व्यंगावर, एखाद्यावर खालच्या भाषेत टीका करण्याचं जणू लायसन्सच मिळालेलं आहे यांना. कोणी यावं आणि खालच्या भाषेत टीका करून जावं आणि हातात लाल रंगाचं ते संविधान घेऊन वर तोंड करून म्हणायचं, मला संविधानानं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार फोफावला आहे, दुसरं काही नाही आहे तसं बघायला गेलं तर. मध्यंतरी तो एक स्टँडअप कॉमेडियन नाही आहे तो, एक पॉडकास्टर आहे. चांगलं चाललं होतं त्याचं पॉडकास्टिंगमध्ये, रणवीर अलाहाबादिया. त्याच्या एका अश्लील विधानानं तो चर्चेत आला आणि आता हा स्वतःला जो खराखुरा स्टँडअप कॉमेडियन आहे असा तो कुणाल कामरा, आपल्या 45 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये या कुणालने काही निवडक लोकांना अपमानित केलं आहे. संविधानानं आपल्याला बोलण्याचा, मत मांडण्याचा, टीका करण्याचा अधिकार दिला असला तरी त्याला एक मर्यादा आहे. आपल्या सोयीनुसार टीका करणाऱ्या कुणाल कामरानं आता टीकेची लक्ष्मण रेषा जी असते ना ती पार केलेली आहे, ओलांडली आहे. आता यावरच तो थांबलेला नाही, तर मी एवढं सगळं बोलून माफी मागणार नाही असं म्हणूनही मोकळा झाला आहे. विधानसभेचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनातही हा मुद्दा गाजला. एकंदरच या प्रकरणावरून शिंदे गट आक्रमक झाला. दुसरीकडे ठाकरे गट कुणाल कामराची पाठराखण करत होता. या सगळ्यात कुणाल कामरा माफी मागेल की नाही हा मुद्दा वेगळा. त्याला शिक्षा होईल न होईल, कायदा आपलं काम करेल, पण या प्रकरणामुळे काही प्रश्न निर्माण झाले ते विचारणं गरजेचं आहे. तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. तेव्हापासून ठाकरे गट जरा जास्त सैरभैर झालेला आहे. सत्तेची हाव आणि चटक त्यांना शांत बसू देत नाही आहे. त्यातच विधानसभेनंतर पक्षाला गळती लागलेली आहे. पक्ष फुटल्यापासून सुरू झालेला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पाण उतारा करण्याचा कार्यक्रम आजही तसाच जारी आहे. शिवसैनिकांची साथ सुटल्यामुळे कुणाल कामरासारख्या भाडोत्र्यांच्या जीवावर राजकारण रेटण्याची वेळ आता ठाकरेंवर आलेली आहे. कुणाल कामरा नावाचा पोपट जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात मिठू मिठू बोलू लागला तेव्हापासून त्याला संजय राऊतांनी आपल्या पिंजऱ्यात घेतलेला आहे, पाळायला सुरुवात केली आहे. विश्वप्रवक्त्यांची भाषा जी आहे ना तीच भाषा कुणाल कामरा बोलताना आपल्याला दिसतोय. ते सकाळी सामनातून काहीतरी लिहितात, त्याच टाईपचं काहीतरी कुणाल कामरा नंतर त्याच्या त्या स्टँडअप कॉमेडीमध्ये बोलतो. जगप्रसिद्ध वर्तमानपत्र सामनाचे संपादक संजय राजाराम राऊत यांचेच विचार कुणाल कामरानं त्या जोडतोड तांबा पितळ कवितेतून व्यक्त केलेले नाही वाटत तुम्हाला? झालं काय तर दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय आणि त्यात आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढायला लागलेत. आता ह्या सगळ्या गोष्टींवर लक्ष भरकटवण्यासाठी, आदूबाळाला वाचवण्यासाठी कुणाल कामरा नावाच्या पोपटाला लाल मिरची आणि पेरूचा खोराक सुरू झालाय. दुसऱ्या बाजूला आपले उद्धवजी त्यांची गद्दारवाली टेप सतत चालवत असतात. राज्यातलं यांचं सरकार पडलं. आता या घटनेला जवळपास 3-3.25 वर्ष होऊन गेली. आता त्यात नवीन असं काहीच नाहीये. झालं गेलं विसरून जायला हवं होतं. मग एकनाथ शिंदे यांच्या त्या सोकॉल्ड गद्दारीवर आताच ताजं प्रकरण असल्यासारखी कविता करण्याचं नेमकं कारण काय होतं या कुणाल कामराने? पण या पोपटाच्या मालकाला माहीत होतं की एकनाथ शिंदे यांच्यावर बोललं की शिवसेना आक्रमक होणार, तोडफोड होणार, दिशा सालियन प्रकरणावरून तात्पुरता का होईना लक्ष हटणार. त्यासाठी सर चालला होता 8 तास सगळा. कुणाल कामरा याने काही स्वतःचं स्क्रिप्ट वाचलं नव्हतं. त्याला पडवलेलं तो उत्तमपणे बोलला. त्याला दिलेलं काम त्याने चोखपणे केलं. कुणाल कामरासारख्या भाडोत्र्याला स्क्रिप्ट देऊन तेच वधून घेण्याची वेळ आज उद्धव ठाकरेंवर आली. 2-2, 3-3 हजाराची तिकीटं विकत घेऊन समोर बसलेल्या त्या निर्लज्ज प्रेक्षकांसमोर कुणाल कामरा जो धिंगाणा घालत होता, त्या धिंगाण्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणायचं असेल तर काही प्रश्न निश्चित उपस्थित होतात. विचार करायला लावणारे प्रश्न आहेत ते. एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्याने ते जर गद्दार होऊ शकतात, तर मग 2019ला मुख्यमंत्री पदाच्या लालसेतून उद्धव ठाकरेंनी राजकारणातले आद्य गद्दार शरद पवार यांच्या नादी लागून जनादेश जो मिळाला होता त्यांना युतीला, तो धुडकावून जे काही केलं ती गद्दारी नव्हती. भाजपसोबत युती असताना एकत्र निवडणुका लढवून मोदींच्या चेहऱ्यावर मतं मिळाल्यावर उद्धव ठाकरेंनी युती तोडली. ही मतदारांशी त्यांनी केलेली गद्दारी नव्हती. त्यांच्यासाठी एखादं गाणं कुणाल कामरा कधी बनवताना दिसला का आपल्याला?
राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडणारे अजित पवार हे जनतेचे गुन्हेगार ठरू शकतात, तर मग पहिल्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी आपल्या गुरुचा हात सोडून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणारे शरद पवार, त्यांच्याबद्दल काय बोलायचं? ते गद्दार नव्हते? त्यांच्याविषयी कुणाल कामराच्या मनात इतका अतीव आदर कसा आहे? तर खरे गद्दार कोण, हा जो महत्त्वाचा प्रश्न होता तो महाराष्ट्राच्या जनतेनं 2024च्या विधानसभा निवडणुकीत सिद्ध केलेला आहे, स्पष्ट केलं आहे. खरी शिवसेना कोणाची, खरी राष्ट्रवादी कोणाची, हे मतदानाच्या माध्यमातून जनतेनं सिद्ध करून दाखवलं. उभाटांच्या शिल्लक सेनेला तर उचलून उचलून आपटलंय. 20 आमदार आले त्यांचे, तरी ठाकरेंची ही गद्दारीची गाडी अजून गोलगोल गोलगोलच फिरते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कुणाल कामराची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ताकद कुठे गेली होती? तेव्हा याची खूप गरज होती. खरं तर त्यांच्या राज्यात जो काही न्याय दिला जात होता तेव्हा कुणाल कामरासारख्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कास धरलेल्या व्यक्तीची गरज होती. पण ज्यांनी पाळलं त्यांच्यावर विडंबनात्मक कविता कशी सादर करणार हा कुणाल? खाल्ल्या मिठाला जागायला पाहिजे ना. तुम्हाला ते गाणं आठवत असेल, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय, ते नाही काय, होय काय नाही काय. तर कोविड काळात हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. आता गल्ली बोळात आमच्या मुंबईत हे गाणं गायलं जातं, पण हे कोविड काळात प्रचंड हिट झालं होतं. का? तर आता जसं कुणाल कामराने हे विडंबनात्मक गाणं तयार केलं, तसंच RJ मलिष्का हिने सोनू तुला BMCवर भरोसा नाही काय हे गाणं तयार केलं होतं आणि मुंबईतल्या रस्त्यांची परिस्थिती त्यातून मांडली होती. काही चुकीचं नव्हतं, जे समोर दिसत होतं तेच तिने मांडलं होतं. तरीही सत्ताधारी उभाटांचा प्रचंड तिळपापड झाला होता. संतापानं ते नुसते थडथड उडत होते, त्यांना हे सहन झालं नाही. आता BMCवर केलेली टीका ठाकरेंनी वैयक्तिकरित्या घेतली, पण RJ मलिष्कानं कोणावर वैयक्तिक खालच्या पातळीवर टीका केली नव्हती, कुणाचं नाव घेतलं नव्हतं, कुणाचा व्यवसाय काढला नव्हता. फक्त तिने रस्त्यांची अवस्था यावरच ती बोलली होती आणि प्रशासन जे आहे BMC तिच्यावर भरोसा आहे का हे विचारलं होतं. जी परिस्थिती होती ती दाखवली होती तिने. इथे जर कुणाल कामराने नुसती वैयक्तिकच नाही तर उपहासात्मक टीका करत अगदी त्या माणसाच्या दाढी, त्याचा चष्मा, त्याची रिक्षा, हे काय आहे? हा एखाद्या प्रती असलेला राग आहे. शिंदेच्या प्रती जो राग खदखदतोय, त्यांनी शिवसेना फोडली, तो राग असा शब्दांमधून बाहेर येत होता. तर रस्त्यांवरच्या खड्ड्यांवर उपहासात्मक गाणं जे रचलं होतं, त्या रचल्यामुळं त्यावेळी मलिष्काला दमदाटी करण्याचे, ताकद दाखवण्याचे प्रकार सुरू झाले होते. इतकंच नाही तर महापालिका अधिकाऱ्यांना तिच्या घरी पाठवलं गेलं. तिच्या घरी डासांची पैदास होते असा शोध लावला एका ड्रमच्या खाली जी प्लेट होती त्याच्यामध्ये, आणि त्याबद्दल तिला दंड केला गेला. नशीब अटक नाही झाली. 1.5 कोटींची लोकसंख्या असलेल्या मुंबईत या अधिकाऱ्यांनी मलिष्काचंच घर कसं काय बरं शोधलं? डेंग्यूच्या आळ्या कुठे सापडतात? तर मलिष्काच्या घरी. आता हे जे काही आहे ना, ते साधं साधं वरवर दिसतं तेवढं सोपं नाहीये. मुद्दाम केलेला विषय होता. अभिनेत्री कंगना रानौत हिच्या विरोधातल्या कारवाईच्या वेळी इंडस्ट्रीतला सहकारी म्हणून कामराने तिची बाजू घ्यायला हवी होती. आता दुसरा प्रसंग, कंगना रानौतचं ते ऑफिस जुहूतलं. आता तिने त्याच्या आतमध्ये नेमकी काय अंतर्गत सजावट केली होती, काय डागडुजी केली होती, काय फेरफार केले होते, याच्यावर जर महापालिकेचे अधिकारी कायदेशीररित्या जाऊन तिला नोटीस बजावून जर तिची कारवाई झाली असती तर समजू शकलो असतो. पण इतकी वर्ष ती कारवाई झाली नाही. कारवाई झाली कधी? जेव्हा कंगना राणावतने एक स्टेटमेंट केलं की मुंबई मला POK सारखी वाटते, म्हणजे पाकव्याप्त काश्मीर सारखी वाटू लागली. थोडक्यात काय तर तिकडच्या कायदा सुव्यवस्थेवर आणि एकंदरच प्रशासनावर तिचा भरवसा नाही काय, असंच होतं. मग कंगनाच्या विरोधातली ती कारवाई झाली. आता ही कारवाई झाली तेव्हा इंडस्ट्रीतला सहकारी म्हणून कामराने, या कुणाल कामराने त्याची बाजू घ्यायला हवी होती. पण तेव्हा कामरा बुलडोजर कारवाईच्या बाजूने उभा राहिला. एवढंच नाही तर या कारवाईमुळे मला खूप आनंद झाला आणि कारवाईचा व्हिडिओ जो झाला आहे तोडफोडीचा, तो मी पुन्हा पुन्हा रिवाइंड करून करून बघतोय, असंही त्यानं म्हटलं होतं. संजय राऊतांसोबत त्याने थेट पॉडकास्ट केला आणि कंगनाचं घर कसं तोडलं, क्या क्या किया आपने, काय काय उखाडलं हे विचारून त्यांना नंतर सरतेशेवटी खेळण्यातला बुलडोजर भेट देणारा हा कुणाल कामराच होता. कंगनाच्या ऑफिसच्या तोडफोडीचा व्हिडिओ म्हणे हा कामरा पुन्हा पुन्हा पाहत असतो, त्याला खूप आनंद होतो. ही विकृती नाही? आता त्याने
जिथे त्याचा एपिसोड शूट झाला त्या कुठलं ते गाणं ठाणे की रिक्षा, त्या हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड झाली आहे, शिवसैनिकांनी केली आहे. त्या तोडफोडीचा व्हिडिओही आहे यूट्यूबवर. तो व्हिडिओ पण असाच आनंद घेत, मजा घेत, चहाचे घोट घेत बघत बस म्हणावं. कुठे तामिळनाडूत बसलाय ना, फिल्टर कापी, ते कॉफी घेत बस बघत. ते मागे शेतकरी आंदोलन सुरू होतं त्यावेळेला कंगनाने एक विधान केलं होतं आणि मोहाली एअरपोर्टवर असताना कंगनाला एका त्या जाट सुरक्षा रक्षक महिलेनं थप्पड मारली होती. तेव्हाही हा चाबरा कामरा खुश झाला होता. कंगनाच्या बाबतीत जे जे काही घडलं ते योग्य होतं असं कुणाल कामराला वाटणारच, कारण त्याच्या मालकाने ही कारवाई केली होती. चला आपण असा विचार करू की कुणाल कामराला कंगना राणावत आवडत नाही म्हणून त्याला आनंद झाला. पण जेव्हा एका रिटायर्ड वृद्ध नेव्ही ऑफिसरला उभाटांच्या लोकांनी भर रस्त्यात मारलं होतं इथे मालाडला, त्यांचा डोळा निकामी होता होता वाचला, तेव्हा कामरा गप्प का होता? त्या वृद्ध व्यक्तीची चूक एवढीच होती की त्यांनी तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्टून सोशल मीडियावर शेअर केलं होतं म्हणून त्यांना बेदम मारलं. तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य, ते लाल किताबवालं संविधान कुठे गेलं? मला वाटतं तेव्हा कुणाल चाबरा पंतप्रधान मोदी, RSS, BJP यांच्याविषयी कविता तयार करण्यात गुंतलेला असावा किंवा त्याच्या लाडक्या महाविकास आघाडी सरकारवर ठाकरे, राऊत, आदुबाळ अशा नेत्यांना कोणी काही बोलत तर नाहीये ना, टार्गेट तर करत नाहीये ना, हे मॉनिटर करत बसला असेल. तर लांब कशाला जाता? आपली मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने शरद पवारांवरची एक कविता ती पोस्ट केली, फॉरवर्ड केली फक्त, तर जवळपास 2 महिने तिला जेलमध्ये टाकलं. तिच्यावर महाराष्ट्रभरात 22 केसेस झाल्या. तेव्हा पण कुणाल कामराच्या तोंडाला कुलूप होतं, त्याचं ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य बाहेर आलं नाही तेव्हा. आणि आता एकनाथ शिंदे यांच्यावर कविता केल्यानंतर याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवते. मी माफी मागणार नाही असं वर तोंड करून हा सांगतो. स्वतःच्या सोयीनुसार याला संविधान आठवतं. तो जो व्हिडिओ आलाय ना, तो व्हिडिओ पोस्ट करण्यापूर्वीच हा पोपट तामिळनाडूला पळून गेला होता, कारण त्याला माहीत होतं हा व्हिडिओ जसा बाहेर येईल गोंधळ होणार. आणि इकडे संजय राऊत आहेत या पोपटाची बाजू घ्यायला. कुठेही पळाला तरी याची किंमत तर याला चुकवावी लागणारच आहे. स्टँडअप कॉमेडी नावाची फालतू नाटकं करत बसण्यापेक्षा कुणाल कामराने सरळ उभाटा सेनेमध्ये पक्षप्रवेश करायला हवा. सुषमा अक्का, भांडूपचा एक्का आणि त्यानंतर हा कुणाल चाबरा याला पण पक्षप्रमुख आपला प्रवक्ता बनवतील आणि मग सकाळच्या भोंग्यासारखं तू पण रोज एक कविता सादर करत राहा. त्यामुळे काय होईल, बोलून पळून जाण्याची तरी वेळ येणार नाही. आणि एकदा संजय राऊतनं सोबत घेऊन निवांत वेळ काढून दोघे असे बसा, डिस्कस करा जरा, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे काय आहे, कशाशी खातात हे जरा समजून घ्या दोघे. तर यमक जुळवून केलेली घाण साफ करायला किंवा ही घाण अंगाशी आली की पळ काढायला सोयीसाठी वापरण्यासाठी ज्या हत्यारांचा आपण उल्लेख करतो, ती हत्यारं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संविधान आहे. पण हे तुमच्या लक्षात येत नाहीये. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संविधान हे अशा फालतू गोष्टींसाठी नाहीये. आणि हो, तुमच्यासारख्या सुपारीबाजांच्या तोंडी हे 2 शब्द अजिबात शोभतही नाहीत. तेव्हा निघायचं कडकडनं. डांबरी से जाएंगे आणि भाकर तुकडा खाएंगे. भाकरी तुकडे सब, बाजऱ्या बेसन, डांबरी से जाएंगे हम सब. पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.